आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, म्हणून मला हसायला आलं. पंडितजींनी सांगितलं, अरे जगात अनेक पाप सांगितली शास्त्रामध्ये आपल्या. उपपाप, पाप, महापाप हे तर 3 झाले. त्याच्या अंतर्गत तर कितीतरी पाप येतात. पण सगळ्यात मोठं पाप जर शास्त्राने कोणतं सांगितलं असेल तर ते आत्महत्या. एक वेळ दुसऱ्याचा खून जर केला आणि कोर्टाने जर फाशीची शिक्षा दिली आणि त्याने जर राष्ट्रपतींजवळ दयेचा अर्ज केला आणि परिस्थिती जर सांगितली, खून मला कोणत्या कारणाने करावा लागला, काही दोष नसला, राष्ट्रपतींनी जर दया दाखवली तर फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते आणि सुटका मिळू शकते, निर्दोष मुक्तता होऊ शकते. म्हणजे दुसऱ्याचा खून जर केला तर एक वेळ माफी मिळेल, पण स्वतःचा जर आत्मघात केला, जर आत्महत्या केली आणि तुम्ही मग किती प्रयत्न करा, आत्महत्येला कुठेही प्रायचित्त तुम्हाला भेटणार नाही त्रैलोक्यामध्ये. काही झालं, फार राग आला ना, पिशवी बांधायची, रेल्वेत बसायचं, पंढरपूरला जायचं नाही तर वृंदावनला जायचं, राग जाऊन तर घरीच यायचं नाही, फोन बी इथंच टाकून जायचा, पण जीव द्यायचा नाही. क्षणाचा राग आयुष्याचं वाटोळ करून टाकतो. स्वतःच्या तर टाकतोच, पण जो पूर्ण परिवार असतो त्या परिवाराला कायमच आपल्या पाठीमागे दुःखात राहावं लागतं. म्हणून कधीच आत्महत्या करायची नाही. पंडितजी सांगतायत, अरे आत्महत्येसारखं पाप नाही, तू आत्महत्या का करतोय? आणि सांगितलं, पोटी मुलबाळ नाही, लोक निंदा करतात, मग जगून काय करू? पंडितजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर पंडितजींनी त्याला सांगितलं, का रे या जन्मात आत्महत्या करशील आणि निघून जाशील, पण तुझं प्रारब्ध बघता, तुझ्या कपाळावरच्या रेषा बघता माझ्या एक गोष्ट लक्षात आली. म्हणले, कोणती? म्हणली, 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्म तुझ्या प्रारब्धामध्ये भगवंताने संतान प्राप्ती लिहिलीच नाही. 7 जन्म तुझ्या प्रारब्धामध्ये संतान प्राप्ती नाही. हे ऐकलं आणि त्याला मग मात्र धक्काच बसला. पण हुशार होता, त्याने विचार केला, ज्या अर्थी या बाबांना एवढं कळालं की 7 जन्म मला संतान प्राप्ती होणार नाही, त्या अर्थी मला संतान प्राप्ती होण्याचा उपाय सुद्धा हे साधू सांगू शकतात. पायच धरले साधूचे. साधू म्हणाले, अरे माझे पाय सोड. त्याने सांगितलं, नाही, येथून या नुठवू माथान मरणा वाचोनी सर्वथा. इथून आता मी माथा उचलणार नाही, डोकं सोडणार, तुमचे पाय सोडणार नाही, मेलो तरी चालेल पण पाय सोडणार नाही. साधू म्हणाले, अरे काय झालं? नाही, आता मला तुम्हीच पुत्र द्या, मला पुत्र होण्याचा उपाय द्या, मला पुत्र होण्याचा उपाय सांगा. साधूने सांगितलं, एक गोष्ट लक्षात घे, देवाने जेवढं दिलं त्याच्यात माणसाने समाधानी राहिलं पाहिजे. महिला मंडळी, तुमच्याकडे फार फॅड आहे. काय? देवा मुलगा होऊ दे, पंगत घालीन. देवा पोरग पास होऊ दे, बेटामध्ये पंगत देईल. देवा पोराचं लग्न जमू दे, तिथं जाऊन श्रमदान करील, तुला आमकं दिन धमकं दिन. आता बाकीचं नाही सांगत मी, तुमचे नवस फार भयंकर असतात. देवावरती भार टाकून, देवावरती नवसं करून, जे आपल्या प्रारब्धामध्ये नाही ते बळजबरीने आपल्याला देवाकडून मागण्याची काय झालेली आहे? सवय झालेली आहे. पंडितजी सांगतात, जी गोष्ट आपल्या प्रारब्धात नाही किंवा प्रभूंनी ती आपल्याला दिली नाही, त्या पाठीमागे त्यांची काहीतरी योजना असेल, तू त्याचा स्वीकार केला पाहिजे. एक लक्षात घे, बळजबरीने मागितलेली वस्तू, देवावरती भार टाकून मागितलेली गोष्ट तुला कधीच समाधान देणार नाही, तुला पश्चाताप होईल. त्याने सांगितलं, नाही, मला पुत्र द्या, नाहीतर मी इथेच तुमच्या समोर माझा जीव देईन. त्याच्या हातापुढे साधूंचं काही चाललं नाही. साधूंनी आपल्या जोळीमधून एक फळ काढलं आणि त्याला दिलं आणि त्याला सांगितलं, तुझ्या पत्नीला हे फळ खायला दे. प्रसन्न झाला आणि घरी आला आणि त्याने त्या धुंदुलीला फळ दिलं. आता तुम्हाला सांगितलं धुंदुली कशी होती. त्याने सांगितलं, हे फळ खा, साधूने दिलेलं आहे, आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. तिने ते फळ घेतलं, घरात ठेवलं आणि गेली. कुठं? शेजारणीकडं. आमचं फार अवघड आहे, आम्हाला साडी घ्यायची, सल्ला
शेजारणीचा. आम्हाला गावाला जायचा सल्ला शेजारणीचा. आम्हाला देवाला जायचा सल्ला, आम्हाला घरात भाजी करायची सल्ला, आम्हाला नवऱ्याबरोबर भांडण करायचं सल्ला शेजारणीचा. घेता की काय तुम्ही? काही झालं की विचार विनिमय शेजारणीचा. ही शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला म्हणायला लागली, अगं माझ्या पतीने एक फळ आणलंय आणि त्यांनी मला सांगितलंय की हे फळ खा, आपल्याला काय होईल? पुत्रप्राप्ती होईल. मग मी ते खाऊ का? शेजारणीला विचारलं, मी ते खाऊ का? आता ती शेजारीण काय आपल्या शेजारणीसारखी नव्हती, ती जरा चांगली होती. ती म्हणाली, अगं आत्मदेव एवढे ज्ञानी आहे, तेवढे हुशार आहे, आणला असेल म्हणजे खा. ती म्हणाली, पण फळ खाल्ल्यानंतर खरंच मी गर्भवती होईल का? जर मी गर्भवती झाले तर मग माझ्या घरातल्या कामाचं काय होईल? माझ्या एवढ्या सुंदर शरीराचं काय होईल? मी जर गर्भवती झाले, मी असं ऐकलं गर्भवती झाल्यानंतर म्हणाले गर्भ जसा जसा वाढतो तसं तसं पोट वाढतं, आणि पोट वाढलं आणि गावात जर आतंकवादी आले, सगळे लोक पळून जातील, मी कशी पळू? माझ्यासमोर फार प्रश्न आहे. ती शेजारणी शेवटी वैतागली, म्हणाली तू विचार कर आणि तुला काय करायचं ते कर. ही घरी आली, परत त्या फळाकडे पाहायची आणि विचार करायची, खाऊ का नको, खाऊ का नको. तेवढ्यात कर्मधर्म संयोगाने तिची बहीण तिला भेटायला आली आणि त्या बहिणीला हिनं सांगितलं. आता ती बहीण म्हणाली, अगं असं फळं खाऊन कुठं पोरं होते का? कुठून पण फळ आणलं काय चाललंय, असे फळं खाऊन काय मूलबाळ होत नसतं. मग ती म्हणाली, मग आता काय करू? ती म्हणाली, तुझ्या नवऱ्याने गाय आणलेली ना, त्या गाईला सुद्धा काय मूलबाळ नाहीये, आपण या फळाचा प्रयोग त्या गायीवर करून पाहू. हे फळ तू काय कर, त्या गाईला चाल. पण ती म्हणाली, मग पतीला काय सांगू? त्या बहिणीने सांगितलं, हे बघ मला नुकतेच दिवस गेलेले, मी 1-1.5 महिन्याची गर्भवती आहे, मग तू दिवस गेल्याचं नाटक सुरू कर आणि प्रसूतीसाठी माझ्या घरी ये. मी माझा मुलगा, मला जे अपत्य होईल ते मी तुला देईन आणि आपण त्यांना असं सांगू का हे तुलाच झालंय म्हणून. तिने सांगितलं, पण तुझे पती काही बोलणार नाही का? तिने सांगितलं, तुझ्याकडे का पैशाला कमी का? माझ्या नवऱ्याला थोडेफार पैसे देऊन टाक, ते प्रश्न होतील. नाही तरी आम्हाला अगोदर 4-5 मुलं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ठरलं दोघी बहिणींचं. ठरल्याप्रमाणे त्यांनी ते फळ घेतलं आणि त्या गाईला चारून दिलं आणि काही दिवसांनी धुंदुलीने आता गर्भवती राहण्याचं नाटक सुरू केलं. आत्मदेव ब्राह्मणाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की साधूच्या कृपेचं फळ मिळालं, पत्नी गर्भवती राहिली. काही महिने गेले आणि गायीच्या शरीराकडे पाहिल्यानंतर गायीच्या शरीरावरून त्यांनी अंदाज केला की गायी सुद्धा काय गर्भवती आहे. चिकित्सक बोलवला, गायीला जेव्हा त्यांनी तपासणी केली कळालं गायी सुद्धा गर्भवती आहे. आनंदच झाला, म्हणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2. एक पुत्र नव्हता, आता गायीला सुद्धा पुत्र होणार आहे आणि मला सुद्धा पुत्र होणार आहे. आनंद झाला. धुंदुलीची मनापासून काळजी घेतली आत्मदेवांनी. जसा जसा महिना वाढायचा तसं तसे तिच्या पोटावरच्या चिंध्या सुद्धा वाढायच्या. पुरेपूर नाटक केलं तिने. जेव्हा 7 महिने झाले आणि तिने सांगितलं आपल्या पतींना, हे बघा माझी आई तर आता काही जगामध्ये नाही, मला आईच्या ठिकाणी आता बहीण आहे आणि म्हणून मला माझ्या बहिणीच्या घरी प्रसूतीसाठी जायचंय. आत्मदेवांनी सुद्धा हसत परवानगी दिली आणि ती आपल्या बहिणीच्या घरी गेली. बहिणीच्या घरी गेल्यानंतर बहिणीने एका मुलाला जन्म दिला आणि इकडे आत्मदेवांना बातमी पोहोचवली, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. मग तर फार आनंद झाला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. सगळीकडे पेढेच वाटायला सुरुवात केली आत्मदेवांनी. मुलगा झाला, मुलगा झाला, साधूच्या कृपेने मुलगा झाला. सगळीकडे आनंद व्यक्त करायला लागले. गायीचे सुद्धा मास पूर्ण झाले. गायी सुद्धा प्रसूती पिढेने जेव्हा ग्रासित झाली आणि गायीची जेव्हा प्रसूती झाली तेव्हा तर मात्र उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण गायी एरवी जन्म देते वासराला
पण आत्मदेव ब्राह्मणांच्या घरच्या गायीने जन्म दिला, वासरला नाही, तर पूर्ण मनुष्याचं शरीर, ज्याचे कान फक्त गायीसारखे, गायीला सुद्धा पुत्र झाला. मग मात्र आत्मदेवांच्या आनंदाला गणनाच राहिली नाही. सगळीकडे आनंद व्यक्त करू राहिले. 2 मुलं झाले, 2 मुलं झाले, 2 मुलं झाले. धुंदुली आपल्या मुलाला घेऊन घरी आली. आपल्या मुलाला घरी घेऊन आल्यानंतर थाटामाटात मुलांचं बारसं करायचं ठरवलं. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. सगळे लोक उपस्थित राहिले आणि आत्मदेवांनी आपल्या मुलाला हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्यानंतर सांगितलं की आत्मदेवांचा पुत्र आहे म्हणून याचं नाव मी ठेवणार आहे. धुंदुली मध्येच उठली, ओ तुम्ही कुठं? 9 महिने याला मी पोटात ठेवला. 9 महिने मी एवढ्या वेदना सहन केल्या, प्रसूतीमध्ये मी एवढ्या वेदना सहन केल्या, याचं नाव ठेवायचं ते माझ्या नावावरूनच. आत्मदेवांनी पुत्र धुंदुलीच्या हातात दिला. आता तिचं नाव होतं धुंदुली. तिने आपल्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं धुंदुलीचा धुंदुकारी. काय? धुंदुकारी. त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारीचं नामकरण झालं. आत्मदेवांनी गायीचा पुत्र हातामध्ये घेतला, त्याचं निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं की भगवंताच्या कृपेने गायीला सुद्धा पुत्र प्राप्त झाला, म्हणून या बाळाचं नाव मी ठेवतोय गोकर्ण. बोलिये गोकर्ण महाराज की जय. ज्याचे कर्ण गायीसारखे ते गोकर्ण, तेच पुढे परम विद्वान ज्ञानी साधू झाले गोकर्ण महाराज. दोघेही मुले आत्मदेवांच्या संगतीमध्ये त्यांच्या संस्कारांमध्ये राहू लागले. पण आत्मदेव हे शांत संयमी, ब्राह्मणांचे जे विधी असतात, नित्य संध्या, स्नान संध्या वगैरे जे काही मंत्र असतील, गोकर्णजींनी त्याचा पुरेपूर अभ्यास सुरू केला. पण हा जो धुंदुकारी होता हा बालपणापासून खोडकर निघाला. दुसऱ्यांच्या खोडी काढ. शाळेमध्ये जर गेला तर मुलांची पेन्सिल चोर, एखादी छोटी वस्तू चोरून आणायची. जेव्हा पहिली वस्तू चोरून आणली, धुंदुलीला दाखवली, धुंदुलीने सांगितलं वा वा आपले पैसे वाचतील, राहू दे. झाकून ठेवायची फार सवय आमच्या आयांना. पोरगं पिऊन जरी आलं आणि बापाने हात उगारला तरी मग आई म्हणत असते जाऊ द्या ना, पहिल्यांदाच घेतली त्यानं. मग किती वेळा घ्यायला पाहिजे होती. आयांना नपवायची फार. त्याच्या पप्पाला सांगू नका, ते लय मारतील त्याला. याने पुढे फार त्या ठिकाणी अधोगती होत असते. एक सुलताना नावाचा डाकू होता. आपण ती कथा गोष्ट नेहमी ऐकत आलो आणि ती खरी आहे. सुलताना नावाचा डाकू होता. तो डाके टाकायचा, दरोडे टाकायचा. त्याला पोलिसांनी पकडलं. न्यायालयाने त्याला फाशीची म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्याला तुझी शेवटची इच्छा काय ते विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं मला माझ्या आईला भेटायचंय. त्या सुलताना डाकूच्या आईला तिथे बोलावलं भेटण्यासाठी आणि आईच्या गळ्यामध्ये पडला आणि आईच्या गळ्यामध्ये तर पडला, पण गळ्यातून बाजूला होता नाही. त्याने आईचा कान आपल्या दातामध्ये असा घट्ट पकडला आणि आईचा कानच तोडून घेतला. पोलीस सतर्क झाले, सुरक्षा अधिकारी सतर्क झाले आणि त्याला विचारला अरे आईचा कान का तोडला? त्याने सांगितलं कान याच्यासाठी तोडला, पहिल्यांदा जेव्हा मी चोरी केली होती, पहिल्यांदा जेव्हा मी शाळेतून पेन्सिल चोरून आणली होती, तेव्हा जर हिने माझ्या कानाखाली दिली असती तर आज मी डाकू झालो नसतो, म्हणून मी हिचा कान तोडून घेतला. म्हणजे आईवर फार अवलंबून असतं. धुंदुलीने पाठिंबा दिला धुंदुकारीला, त्याला बळ मिळालं. चोरी करणारा मोठ्या मोठ्या वस्तूंची चोरी करायला लागला, मुलांच्या खोड्या काढायला लागला. लहान मुलं जर खेळत असले तर जायचं, त्या मुलांना उचलायचं, मोघम त्या ठिकाणी त्यांना मारायचं, मारहाण करायची, मुलं उचलायचे. एकदा तर कमालच केली, एक मुलगा उचलला, विहिरीतच टाकून दिला. गावकरी तक्रार करायला लागले, आत्मदेवांकडे तक्रार यायला लागली, पण प्रत्येक वेळेस तिने त्याला पाठीशी घालायचं, प्रत्येक वेळेस वाचवायचं. जसा जसा मोठा होत गेला तशा तशा त्याच्या खोडी वाढत गेल्या. असं एक व्यसन नव्हतं की ते त्याने जीवनामध्ये केलं नाही. मदिरा पान करायला लागला, जुगार खेळायला लागला, वैश्यांच्या आहारी गेला आणि अनेक वाईट प्रकारचे नाद त्याला लागले. बाहेर घेत होता तिथपर्यंत ठीक होतं, घरामध्ये येऊन सुद्धा त्याने मदिरा प्यायला सुरुवात केली. बाहेर चोरी करत होता तिथपर्यंत ठीक होतं, घरामध्ये सुद्धा चोरी करायला सुरुवात केली. आईचे दागिने असतील, वडिलांचे काय संपत्ती असेल ती त्याने सगळी गमावली.
वडिलांना वाटत होतं मी जे शिक्षण देतोय गोकर्णासारखं याने सुद्धा शिकावं, पण ते काहीच आत्मसात केलं नाही. पूर्ण बिघडला, पूर्ण वाया गेला. आत्मदेवांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तर एके दिवशी त्याने आपल्या वडिलांवरती हात उगारला आणि तिथे आत्मदेवांची हार झाली. आज मी हरलो. जो मुलगा होण्यासाठी मी नवस केले असतील, सायास केले असतील, प्रयत्न केले असतील, मला मुलगा होत नव्हता म्हणून मी आत्महत्या करायला गेलो. आज मला मुलगा झाला आणि त्या मुलाने माझ्यावरती हात उगारला. काय राहिलं माझं जीवनामध्ये आता? मुलगा होत नव्हता म्हणून एवढा अट्टहास केला. झालेला मुलगा आता बघत नाही, हात उगारतो, मागे बोलतो. हे दुःख सहन झालं नाही आत्मदेवांनी. दुःख झालं, त्यांना नाही जगायचं मला, आता परत चालले. कुठं? बघा तुम्ही, अगोदर सुद्धा चालले होते आत्महत्या करायला. का? मुलगा नाही म्हणून. आता परत चालले आत्महत्या करायला. का? मुलगा झाला पण आता मारतो, हाणतो, चांगला निघाला नाही म्हणून. गोकर्णजी समोरून आले, वडिलांना म्हणाले कुठं निघाले? ते म्हणाले अरे हा असा वागतोय, मग मी जगून काय करू? गोकर्णजींनी सांगितलं बाबा मला तर ज्ञान शिकवलं, पण तुमच्याकडे तुम्ही ते आत्मसात केलंच नाही. तुमचं नाव फक्त आत्मदेव आहे. आत्मपरीक्षण करा. मुलाने वडिलांना उपदेश केला. बाबा मरायला चाललात तुम्ही? अहो एकदा शरीर तुम्ही संपवलं ना. तुम्ही किती कोटी दिले, तुम्ही किती प्रयत्न केले, तुम्ही काही केलं तरी एकदा तुमचं शरीर तुम्हाला सोडून गेलं, परत तुम्हाला ते भेटणार नाही. सगळं भेटेल जीवनात पण शरीर नाही भेटणार. तर शास्त्र सांगतं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततम सर्व पुनर्लभ्यम न नर शरीर पुन्हा पुन्हा. सगळं भेटेल पण हे शरीर परत भेटणार नाही. एक गीतकार फार गोड पद्धतीने सांगतात, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में गारो रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में गारो रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना ढोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. जय हो. जीवन म्हणजे पाणी जसं वाहत असतं, त्या पाण्यावरती जे बुडबुडे येतात, ते बुडबुड्यांचं आयुष्य किती वेळेचं असतं. बुडबुडा फुटला म्हणजे आयुष्य संपलं. आपलं जीवन सुद्धा त्या पद्धतीचे गीतकार फार गोड सांगतात. तू हे बुद बुद पाणी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल कर चलनारे बंदे, पता नहीं जिंदगानी का. तू है बुद बुद पानी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल के चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. तू है बुद बुद पानी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल कर चलनारे बंदे, पता नहीं जिंदगानी का. तू है बुद बुद पानी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल के चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे, बिना मिल के तू बोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे.
येतात फार आपली कोंडी होते तेव्हा आपण मग ब्राह्मण देवांना जाऊन विचारतो, मग ते आपल्याला उपाय सांगतात, नारायण नागबली करा वगैरे वगैरे विधी करा, मग तुमची शांती होईल. पण आपल्या शास्त्राने एवढा प्रगल्भ उपाय आपल्याला सांगितला, तो आपण शास्त्राचं न ऐकता इतर दुसरीकडे गेलो तर आपलं निश्चित नुकसान होऊन जातं. आपले संत मंडळी आपल्याला काय सांगतात, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका येतात फार आपली कोंडी होते तेव्हा आपण मग ब्राह्मण देवांना जाऊन विचारतो, मग ते आपल्याला उपाय सांगतात, नारायण नागबली करा वगैरे वगैरे विधी करा, मग तुमची शांती होईल. पण आपल्या शास्त्राने एवढा प्रगल्भ उपाय आपल्याला सांगितला, तो आपण शास्त्राचं न ऐकता इतर दुसरीकडे गेलो तर आपलं निश्चित नुकसान होऊन जातं. आपले संत मंडळी आपल्याला काय सांगतात, नका जाऊ आडराणे, नका